स्वागत करतो। खरं म्हणजे मागचे 6 महिने झाले, म्हणजे फेब्रुवारी 2021 पासून आम्ही ह्या हॉस्पिटलच्या उभारणीच्या संदर्भामध्ये आणि हॉस्पिटलच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होतो। या हॉस्पिटलची जी उभारणी आहे, मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये आपलं पहिलंच कॉपरेटिव्ह हॉस्पिटलची उभारणी आणि ते जिल्हा पातळीवरचं कॉपरेटिव्ह हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी सुरू करतोय। संकल्पना एक वेगळी असल्यामुळे, कॉपरेटिव्ह मुवमेंटची धरून असल्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी थोडासा वेळ लागला। काल दुपारपर्यंत खरं म्हणजे अनेक त्रुटी, अनेक त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये बदल करून काल आपल्याला त्या ठिकाणी 17 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने आपल्या हॉस्पिटलची परवानगी त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दिलेली आहे। माझे सहकारी डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे आमची पहिली मीटिंग येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ। त्यावेळेस निश्चित दिशा की कशा प्रकारे हॉस्पिटलच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, म्हणजे जागा निश्चिती करणं, त्यानंतर डेव्हलपमेंट करणं, प्राथमिक स्वरूपामध्ये हे हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आनंदी मल्टी स्पेशालिटी कॉपरेटिव्ह हॉस्पिटल सुरू करण्याचा संकल्प हा पुरंदर आणि हवेली म्हणजे पुणे शहराच्या लगत आणि पुरंदरमध्ये अशा 2 ठिकाणी हॉस्पिटलचे 2 युनिट सुरू करायचे। 180 बेडचं हॉस्पिटल हे आपली जी पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्टची जागा, साधारणतः 2 एकराची जागा ही किर्लोस्कर कंपनीच्या शेजारी आहे। त्या जागेमध्ये म्हणजे 70 गुंठे जागेमध्ये ते 180 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करायचं। त्याचप्रमाणे उरळीपासून ते उंडळी किंवा येलेवाडी पर्यंतच्या परिसरामध्ये आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 350 बेडचं पुणे शहराच्या लगत करायचं, असं प्राथमिक स्वरूपामध्ये ठरवून आम्ही या संस्थेचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी पुढाकार घेऊन केलेलं आहे। आता संस्थेचं काल त्या ठिकाणी अधिकृतपणे रजिस्ट्रेशन आलं। 15 दिवसानंतर संस्थेची पहिली संचालक मंडळाची मीटिंग त्या ठिकाणी होईल। त्या मीटिंगमध्ये त्याच्याबाबत संचालक मंडळाची सविस्तर चर्चा होईल। आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या समोर सभासद नोंदणीसाठी जाणार आहोत। ज्या संकल्पना किंवा कल्पना सहकारामधून नव्याने या आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतील त्याच्यासाठी जाणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की ही जी संकल्पना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुरंदर हवेली तालुक्याने मांडलेली आहे। आम्ही एकत्रितपणे या पूर्ण टीममध्ये आमच्या पुरंदरचे आपले अनेक प्रतिष्ठित डॉक्टर त्या ठिकाणी आहेत, त्याप्रमाणे हवेलीतले सुद्धा अनेक प्रतिष्ठित डॉक्टर त्या ठिकाणी आपल्याबरोबर डॉक्टर बांदल आहेत, जांभरेताई आहेत किंवा आपल्या मासाळताई आहेत, तर ते सर्व मंडळी एकत्रितपणे आपण काम करतो आहोत। आणि याची संकल्पना सगळ्यात महत्वाची ही आहे की मागचे 18 महिने आपण सगळेजण कोरोना सदृश्य परिस्थितीबरोबर झगडतोय आणि आरोग्य हा विषय हा प्रत्येक परिवार आणि प्रत्येक कुटुंबाशी गहनतेने जोडला गेलेला आहे। हे कालही हे रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर, म्हणजे आता मी मांडकीच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे होतो आणि मला यायला थोडासा वेळ झाला, तर ते खूप उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद सर्वसामान्य माणसातून त्या ठिकाणी आम्हाला मिळेल याची खात्री आम्हाला त्या ठिकाणी आहे। आणि पारदर्शकपणे काय होतं की सहकारामध्ये काम करत असताना सहकार म्हणजे लोकशाहीची एक प्रतिकृती आहे। सहकार म्हणजे लोकशाहीची सावली असल्यासारखी आहे, कारण जसं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आणि हक्क असतो संस्थेच्या कामकाजाविषयी बोलायचा, संस्थेच्या कामकाजाविषयी, संस्थेच्या एकूण योजनेविषयी आणि प्रत्येक गोष्टीची विचारणा ही जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी होते, प्रत्येक सभासदाबरोबर होते आणि त्याप्रमाणे ती यंत्रणा चालवली जाते। त्यामुळे सक्षमपणे, म्हणजे अनेक उदाहरणं कोल्हापूर सारख्या भागामध्ये अनेक औद्योगिक संस्था सहकारामध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या। महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची चेन इथे तुम्ही बघतात, शेतकरी बाजार सारख्या म्हणजे शेतकरी सहकारी संस्था कोल्हापूरची जी 43,000 कामगार त्या संस्थेमध्ये आहेत आणि 2.5 लाखापेक्षा जास्त सभासद त्या संस्थेमध्ये आहेत। त्या संस्थेचा टर्नओव्हर कितीतरी कोटींचा आहे। जॅपनीज ऑर्गनायझेशनचे जॅपनीज गव्हर्नमेंट बरोबर त्यांनी टायप केलेला होता त्या काळामध्ये, म्हणजे मी ही 1975 ते 80 ची गोष्ट सांगतो की त्या काळामध्ये
तो टाईप करून मोहिते साहेबांनी तो टाईप केला होता आणि त्या संस्थेने येऊन बघितलं होतं की सहकाराची संस्था अशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात चालू शकते. कारण 80 आणि 90च्या दशकामध्ये त्या संस्थेचा टर्नओव्हर हा 3000 कोटींपेक्षा जास्तचा होता. आदरणीय कैलासवासी काकांची संकल्पना होती. डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर असतील, अनेक आपल्या तालुक्यातले सर्व आमचे सहकारी असतील, ह्या ठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टर्स असतील किंवा अनेक सहकारातल्या मान्यवरांची अशी इच्छा होती की आपण सहकारामध्ये आरोग्याची सुविधा आणि हॉस्पिटलची सुविधा सुरू केली पाहिजे की जेणेकरून आज आपण किती म्हटलं तरी आज ग्रामीण भागामध्ये अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत, परंतु पुण्यामध्ये आपल्याला मल्टी स्पेशालिटीसाठी किंवा ऍडिशनल फॅसिलिटीसाठी जावं लागतं. मग ती फॅसिलिटी जर आपण उपलब्ध केली तर आपल्या डॉक्टरांना सुद्धा, आपल्या तालुक्यातल्या डॉक्टरांना किंवा हवेलीतल्या आपल्या डॉक्टरांना सुद्धा तो एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी या मल्टी स्पेशालिटी कॉपरेटिव्ह हॉस्पिटलच्या माध्यमातून येईल की जिथे डॉक्टर्स आपल्या ओपीडी बरोबर किंवा आपल्या हॉस्पिटल बरोबर जो पर्यायाने अधिकचं ट्रीटमेंट किंवा ज्यावेळेस पेशंटला जास्तीचं ट्रीटमेंट द्यावं लागतं त्यावेळेस ज्या सुविधा लागतात, भौतिक सुविधा असतील, औद्योगिक सुविधा असतील किंवा मल्टी स्पेशालिटी त्याचे जे काही इक्विपमेंट्स वगैरे असतील किंवा कन्सल्टंट डॉक्टर किंवा MD डॉक्टर जे पुण्यामध्ये स्पेशालिस्ट आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्या आधारावरती, तर ते डॉक्टर्स उपलब्ध व्हावे अशा प्रकारचा हा प्लॅटफॉर्म सहकाराच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा उभा करावा, ज्याच्यामध्ये सहकार आला तर पारदर्शकता येईल, सहकार आला तर नफा याचं प्रमाण खूप कमी होईल, सहकार आला तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सभासदाला या आरोग्याच्या सुविधांचं बेनिफिट होईल. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपण या सहकारी आनंदी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह हॉस्पिटलचं मल्टी स्पेशालिटी कॉपरेटिव्ह हॉस्पिटलची उभारणी त्या ठिकाणी करतोय. आजची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा खरं म्हणजे प्राथमिक स्वरूपात आपल्या सगळ्यांना कल्पना द्यावी की हे पाऊल आम्ही आज आपल्या सगळ्यांच्या पुरंदर तालुक्यातल्या आणि हवेली तालुक्यातल्या सर्व माझ्या सहकार्याच्या बरोबर एकत्रितपणे घेतो आहोत आणि एक चांगल्या प्रकारची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर घेतो आहोत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ज्या प्रकारे या तालुक्यामध्ये संत सोपानकाका सहकारी बँक आदरणीय चंदूकाका जगताप साहेबांनी गेल्या 21-22 वर्षापूर्वी सुरू केली की त्या बँकेची सुरुवात 6 लाख रुपयांवरती याच गावामध्ये त्या ठिकाणी झाली आणि आज त्या बँकेचं रूपांतर जवळपास 1000 कोटीचा मिक्स बिझनेस आज सोपानकाका सहकारी बँक करते. पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेसारखी क्रेडिट सोसायटी जी आज 300 कोटींचा मिक्स बिझनेस त्या ठिकाणी करते. इंदिरा नागरी पतसंस्था असेल, शरद कृषी विकास प्रतिष्ठान असेल, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, या तालुक्यामध्ये उभ्या राहिलेल्या अनेक विविध सहकारी संस्था आहेत. तर या सहकाराच्या माध्यमातून म्हणजे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे की तिथे 26,000 पेक्षा जास्त सभासद आहेत आणि आज एखाद्या प्रायव्हेट कारखान्या एवढ्या सक्षमतेने आज तो कारखाना तेवढ्याच पॅरलली त्या ठिकाणी चालतोय. तर अशा प्रकारे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की ज्याप्रमाणे पुण्यामध्ये नोबेल हॉस्पिटल असेल किंवा त्या ठिकाणी आपण बघतो की सह्याद्री हॉस्पिटल आहे, नोबेल हॉस्पिटल आहे, असे नंबर ऑफ चेनचे हॉस्पिटल त्या ठिकाणी येतात जे आता कॉर्पोरेट म्हणजे कंपन्या त्या ठिकाणी चालवतात. मग का नाही सहकारामध्ये आपण चालू शकतो हॉस्पिटल, अशा प्रकारची संकल्पना आणली आणि मला वाटतंय पुरंदर हवेलीचे लोक आम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतील आणि माझे सर्व डॉक्टर सहकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही निश्चितपणे हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी लोकांच्यासाठी लोकविहित करून एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही सगळेच जण या ठिकाणी आहोत. तर आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्यामध्ये राहू शकतो. फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून कॅन्सरच्या संदर्भामध्ये जर आपल्याला एखादं युनिट सुरू करता आलं तर ते करता येईल. तेही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे निश्चितपणे खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या कॉपरेटिव्हच्या माध्यमातून आपण इनकॉर्पोरेट करून नाही एकत्रितपणे लोकाभिमुख हे करू शकतो. आता जाऊ पण तिथे जात असताना आता कसं आहे की यापूर्वी मी म्हणून ते बोलत होतो, आता इथून पुढे 15 दिवसानंतर डायरेक्टर बोर्ड म्हणून बोलावं लागेल. म्हणजे जे काही निर्णय होतील ते सहकाराच्या बोर्डमध्ये होऊन त्याप्रमाणे त्याची इम्प्लिमेंटेशन होईल. या अगोदर महाराष्ट्रात कुठे आहे कॉपरेटिव्ह हॉस्पिटल?
समजलं म्हणजे, परंतु केरळमध्ये 3 हॉस्पिटल अशा प्रकारचे आहेत, तेही मी बघून आलो. काही एक 50 बेडचा आहे, एक 75 बेडचा आहे, अशी 3 हॉस्पिटल्स केरळ राज्यामध्ये त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह बेसिसवरती आहेत. ते नर्सिंग हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे त्या ठिकाणी गायनॉकचे नॉर्मली पेशंट त्या ठिकाणी येतात, असे ते हॉस्पिटल्स आहेत. आपल्या आनंदी मल्टी फॅसिलिटी जे आहे आपलं हॉस्पिटल, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो सभासद आहे हा केंद्रबिंदू असणार आहे. जसं आज मी आमदार आहे, मला माझ्या मिसेसला माझ्या मुलांना त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी ही महाराष्ट्र शासनाकडून पुरवली जाते. कारण मी आज आमदार आहे पुरंदर हवेलीच्या जनतेमुळे, म्हणजे माझ्या मेडिकलची चिंता ही महाराष्ट्र शासन करते, कारण मी पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी आहे. तशाच प्रकारे माझ्या सभासद जे असणार आहेत आता इथून पुढच्या काळामध्ये, आनंदी मल्टी स्पेशालिटी मेडिकल आपल्या सहकारी संस्थेचे, हॉस्पिटलच्या सहकारी संस्थेचे, त्यांच्या आरोग्याची काळजी ही आमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असणार आहे. यासाठी स्टेट आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय जगताप यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वच माहिती पत्रकारांना दिली. आणि या माध्यमातून आपण काय करणार आहोत हे सर्व सांगितलं. सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय काकांपासून हे सहकार क्षेत्राचे गोष्टी बऱ्याचशा आपल्या तालुक्यामध्ये काकांनी आणल्या आणि हे आता अतिशय नवीन असं एक सहकारी तत्वावर चालणारं रुग्णालय. आपण पाहिलं की मधल्या कोरोनाच्या कोविड-19च्या लाटांमध्ये रुग्णांची दाणादाण उडाली होती, लोकांना ऍडमिशन मिळत नव्हत्या, लोकांना रिक्वेस्ट करायची वेळ आली की मला कुठे जागा मिळेल का. त्यावेळेला लोकांना कळलं की हॉस्पिटल हे काय असतं, म्हणजे त्याची किती गरज आहे सर्वसामान्य माणसांना. आपण पाहिलं की हॉस्पिटल दारामध्ये बरेचसे लोक ऑक्सिजन करून गेले, आपण पाहिलं आणि तरी होतं. त्यामुळे हॉस्पिटलचे हे जे आमदार साहेबांनी डोक्यात घेतले हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि हा उपक्रम सर्वजण आपण पत्रकार उपस्थित राहिला. दीपकजी, तुम्ही तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रणित आहात, नाशिक तुमच्या हाताखाली गेलेला आहे. त्यामुळे असा हा प्रकल्प सुद्धा पूर्णत्वाला नक्कीच जाईल अशी मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि आमदार साहेबांचे आभार मानतो.